मोठं आहे परंतु कामही तितकंच मोठं आज करायचंय. रुपेश गुजर 9 सेकंडला नवीन बॅटर दाखल झाले तर अथर्वला पवळेला लवकर आणलंय. त्यामागचं कारण एकच आहे, मॅच लांबवण्याचा प्रयत्न आहे. मुळशी तालुक्याच्या खेळाडूंना सांगायची गरज पडत नाही पॉइंट टेबलचा अभ्यास कसा असतो तो. पहिलाच बॉल, फार मोठी अपील तिथे केली जाईल आणि मला वाटतं आपण पाहिलं तर अपील होती. त्या अपील मध्ये पाहिजे तेवढा विश्वास बघायला मिळाला नाही. ते म्हणत असतील आवाज तर आला पण तो कशाचा आला. क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदलाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे एकदा बघायच्या वेळेस अथर्व पवळे 4 धावा पहिल्या चेंडूचा डॉट आलाय. ओहो यावेळेस टप्प्याचा बॉल मिड विकेटला स्पर्शात गोळ्या आहे. हा खेळाडू मात्र सुट्टी देणारच नाही आणि तिथे विशाल निगोटची एक मोठी विकेट. फलंदाज बाद. खेळायचा प्रयत्न होता विशालचा परंतु अपयश त्याच्याही खात्यामध्ये राहिलं. परंतु स्पर्श आपण पाहतोय मैदानामध्ये सांगत असेल आयुष्यातील आव्हानही वाढीची संधी आहेत. त्यांचा सन्मान त्यांचा सामना करायची खऱ्या अर्थानं हीच खरी विजयाची मजा आहे. तर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर त्या आव्हानाला सामोरं जायचंय. परंतु भुकुम संघ इथून पुढे एका तरी फलंदाजाला अशी जबाबदारी घ्यावी लागेल. मला वाटतं युवराज सिंग आता त्यांना आठवणं गरजेचं आहे. तशी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. षटकाराची भाषा बोलणं गरजेचं आहे. आता विकेट जरी घेतली किंवा षटकारही मारला तरी आमचे संजय मराठे यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. गोलंदाजासाठी अथर्व पवळे पुण्यात तयार. समोर नवीन बॅटर नितीन लीडिंग एज आणि या चेंडूवरती संजय मराठे यांची इच्छा होती विकेट यावी. ती विकेट आली आणि त्या अथर्वने मिळवली. पाहायला मिळतीये संघाची धावसंख्या आपण पुन्हा एकदा बघतोय 4 वरती 4 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये ज्या आल्या. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अथर्व पवळे. बघायचंय स्पर्धेतील पहिलं विकेट हॅट्रिक घेण्याचा मान अथर्वच्या नावावरती जाणार का. बोला तयार आहे पुन्हा एकदा वरती विकेट. हलक्यातनं चेंडू यावेळेस खेळायचा होता. बॅकफूट वरती ढकल आपण पाहतोय अक्षय माझेरेला. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघितले गेले तर आतापर्यंत अथर्वला आणलं. अथर्वला आणण्यामागचं कारणही तसंच होतं मॅच लांबवायची परंतु 4 चेंडू अथर्वने आतापर्यंत टाकलेत. 4ही चेंडू डॉट आलेले आहेत आणि 2 विकेट आहेत. बघायचं स्पर्धेतील निर्धाव षटक टाकण्याचा मान जाणार का. मोठा चेंडू होता वेग होता या चेंडू मध्ये. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः एखाद्या बंदुकीतून निघावी गोळी ना तसा चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हाताकडे गेला. डॉट बॉल आलाय. संघाचं दाखवलं की ते स्थिर आहे. 5 चेंडू डॉट टाकलेत. अथर्व पवळे नावाचा बोलबोला आज स्मृती चषकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. ही स्मृती चषक स्पर्धा आम्हाला गाजवायची आहे. पुढे सरसावले पावलांचा वापर होता. मिड ऑफ मध्ये खेळाडू असतील राजू पाटे चेंडूला कव्हर करतायत. अवघ्या एका धावेचं षटक हाताळलंय अथर्व पवळेने. काय गोलंदाजी केली अथर्वने. हेच असताना तुमच्या टीमचे खेळाडू असतात ज्यावेळी तुमच्या टीम मध्ये एखादा आयकॉन असतो प्रतिस्पर्धी संघामध्ये आयकॉन असतो त्याच्याही नजरा तुमच्या खेळावरती असतात आणि असेच खेळाडू मात्र टेनिस क्रिकेटच्या विश्वाकडे मोठ्या क्रिकेटकडे पावलं टाकतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धफलगावरती 5 धावा